डोंबिवली येथील घारीवली परिसरात झालेली एक भयंकर घटना, ज्यामध्ये भांडणाच्या क्षुल्लक कारणामुळे एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे. महत्त्वाची बाब यामध्ये ही आहे की यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. सदर परिसरामध्ये या बातमीने गोंधळ पसरला. सोबतच या प्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे. डोंबिवली पोलिसांच्या माध्यमातून आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास आज सुरू आहे. काल रोजी फिर्यादी त्यांच्या रात्रीच्या सुमारास कुटुंबाचं जेवण करत असताना यातील आरोपित महिलांचा कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा तिथे येऊन त्याने फिर्यादी यांचा भाऊ दिनेश यास बाहेर बोलवले आणि त्यास मारहाण शिवीगाळ वगैरे धमक्या वगैरे दिल्या. ते बघून त्यांचे वडील आणि इतर कुटुंबातील सदस्य सदर घटनेमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला असता मुलाला सावरण्याचा प्रयत्न केला असता अल्पवयीन मुलाचा एक साथीदार मयूर पाटील याने फिर्यादी यांच्या वयोवृद्ध वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे. या ठिकाणी आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. खुनाचा गुन्हा आणि गैरकायदेची मंडळी या कलमांतर्गत आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आता 3 महिला आणि एक अल्पवयीन मुलगा असं ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई करत आहोत.